श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 13 फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवारी आली आहे विजया एकादशी. दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला विजया एकादशीचे व्रत हे केले जाते. शास्त्रानुसार एकादशी तिथी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी व्रत करणे महत्त्वाचे मानतात. हे एकमात्र असे व्रत आहे ज्याचे पुण्यफळ तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना देखील दान करू शकतात. याशिवाय हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतं. धार्मिक मान्यतानुसार जो व्यक्ती हे व्रत करेल त्याला शत्रूवर विजय मिळवता येतो. करिअर, व्यापार, नोकरीत येणाऱ्या सर्व अडचणी, बाधा दूर होतात. त्यामुळे या एकादशीला व्रत करून विधिवत पूजा आणि मंत्रपठण केल्याने देवांची कृपा प्राप्त होते. या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते, ज्यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामांनी लंका विजयापूर्वी या विजया एकादशीचा उपवास करून संकल्प केला होता. हा उपवास केल्याने भक्तांचे रोग आणि दुःख दूर होतात आणि शत्रूचा पराभव होतो. विजया एकादशीचे व्रत केल्याने मोठे पुण्य मिळते आणि कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. विजया एकादशीच्या दिवशी गोरगरिबांना पिवळे कपडे दान करणं शुभ मानलं जातं. यामुळे संपत्तीत वाढ होते आणि जीवनातील समस्या कमी होतात. तसेच या दिवशी आवर्जून तांदळाचे दान करावे. यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि पापांचा नाश होऊन मोक्षाची प्राप्ती होते. तसेच गायीच्या तुपाचं दान करणाऱ्याला समाजात मान सन्मान मिळतो. तसेच कुंडलीतील शुक्र आणि गुरुग्रहाची स्थिती मजबूत होते. तसेच एकादशीला तीळ आणि गुळाचे दान करावे. यामुळे आरोग्य चांगले राहते आणि मानसिक शांती मिळते. यंदा एकादशी तिथीला एक दुर्मिळ योग घडत आहे. या दिवशी भगवान सूर्य आपली राशी बदलून कुंभ राशीत प्रवेश करतील आणि पुढील 30 दिवस या राशीत भ्रमण करतील. याला कुंभ संक्रांत असे म्हटले जाते. कुंभ संक्रांतीला सौभाग्याने शिवयोग तयार होत आहे. मूळ आणि पूर्वाषाढ नक्षत्राचेही संयोग आहेत. या योगांमध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजया एकादशीच्या दिवशी व्रत नाही केलं तरीही चालेल, पण इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट, दोष दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील, किंवा ते नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून असं यश प्राप्त होणार आहे. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. विजया एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. आंघोळीला पाणी काढायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचे. त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची. आता तुमच्याकडे फोटो असेल श्री हरी विष्णूंचा, त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं. तर मूर्ती असेल तर तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं. त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना अष्टगंध लावून घ्यायचं. पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे. तसेच त्यांना आवर्जून तुळशीचं पत्र अर्पण करायचं. तुळशीची पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात.
धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. माता लक्ष्मीशी सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. तसेच या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरणाचा जप हा करायचा आहे. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकतात. तसेच तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवणसुद्धा करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. सर्वात शेवटी आपल्याला आरती करून देवांना नैवेद्य दाखवून व प्रसाद वाटप करायचं आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे. संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला व्रत करायचं, रात्री जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळामध्ये आपल्याला सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची, ब्राह्मणांना दान करायचं आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आणि 14 तारखेला म्हणजेच 14 फेब्रुवारीला पारण वेळ ही सकाळी 9 वाजल्यापासून तुम्ही 9:30 व्रत हे सोडू शकता. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपण विजया एकादशीच्या दिवशी एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. बहार दुपारी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा नाही आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तो ज्ञान, प्रकाश, समृद्धी आणि सकारात्मकतेचे ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. दररोज घरामध्ये किंवा मंदिरात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन देवांची कृपा आपल्याला प्राप्त होते. म्हणूनच आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा दिव्याचा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे, पण हा दिवा आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे, कारण मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे. आता या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं. जो पण उपाय आपण इच्छापूर्ती करतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप वापरलं तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असं. पण आता काही कारणासर नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप, तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर हळदीने आपल्याला एक स्वास्तिक काढायचं. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडीला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं. तसेच गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. आता या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपल्याला जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची. आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. आता आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. या उपायामध्ये आपल्याला पिवळी मोहरीच घ्यायची आहे. जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज ही पिवळी मोहरी जी आहे ती भेटून जाणार आहे. आता ही पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं. तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या. तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. या पिवळ्या मोहरीवर ही सेवा केल्यामुळे ही पिवळी मोहरी जी आहे ती अभिमंत्रित होते. आता ही पिवळी मोहरी आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. दोन्ही हात जोडायचे. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे. किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला मनोभावी प्रार्थनाही करून घ्यायची आहे. विजया एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जी आई आपल्या मुलांकरता हा उपाय एकादशीच्या दिवशी करेल तिच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट, विघ्न, दोष, दारिद्र्य साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील. त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत. एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.